सध्या सगळीकडे पावसाने दडी मारली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळापूर्वीच्या कामांना वेग आणलेला आहे। होईल तेवढ्या लवकर शेतातल्या पेरण्या उरकल्या जात आहेत। शिवाय इतरही अनेक कामं आहेत ती सुद्धा केली जाते। जालन्यातील वरुड गावचे शेतकरी विनोद मस्के हे सुद्धा शेतीच्या कामासाठी आपल्या मुलाबाळांना शेतात घेऊन गेलेले होते। त्यावेळी हा शेतकरी आपल्या शेतामध्ये मल्चिंग पेपर अंथरत होता। मात्र मल्चिंग पांगवताना त्यांचा शेतातून गेलेल्या तुटलेल्या वायरला स्पर्श झाला। त्यावेळी विजेचा जोरदार झटका बसल्यानं वडील विनोद मस्के जमिनीवरती कोसळले। ते पाहून शेजारी खेळत बसलेली त्यांची दोन्हीही लेकरं वडिलांना उठवण्यासाठी त्यांच्या जवळ धावली आणि पुढे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। बघता बघता अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं। तिघांचाही विद्युत तारेचा जोरदार शॉक लागून मृत्यू झालाय। नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। त्याचं झालं असं, सकाळच्या वेळी शेतकरी विनोद मस्के हे आपल्या शेतामध्ये मल्चिंग पांगवण्यासाठी गेलेले होते। त्यावेळी शेतात पडलेल्या विजेच्या तारेला त्यांचा स्पर्श झाला। ते जमिनीवरती कोसळले। बाप तडफडतोय हे पाहून शेजारी खेळत असलेली श्रद्धा आणि समर्थ ही त्यांची दोन्ही मुलं ताबडतोब त्यांच्या जवळ आली। आपल्या वडिलांना काय झालंय, ते जमिनीवरती का पडलेत, ते असं का करतायत हे पाहण्यासाठी ती दोन्ही चिमुकले जीव विनोद यांच्या जवळ गेले। त्यांनी आपल्या वडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, शिवाय त्यांना स्पर्श करून आवाज देत उठवण्याचा प्रयत्न करायला लागले। तेव्हा मस्के यांच्या अंगात विद्युत प्रवाह असल्यानं या दोन चिमुकल्यांना सुद्धा विजेचा धक्का बसला, ज्यामध्ये त्या तिघांचाही जागीच मृत्यू झालाय। दरम्यान मुलांना शोधण्यासाठी त्यांची आई मनीषा मस्के शेतामध्ये आल्या, तेव्हा त्यांना विनोद मस्के आणि त्यांची दोन्ही मुलं मृतावस्थेमध्ये आढळून आली। हे पाहताच त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला। पुढे विनोद मस्के यांच्या पत्नीचा आक्रोश ऐकून शेजारी शेतामध्ये काम करणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तिथे धाव घेतली। त्यांनी या तिघांनाही जालन्यातील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी आणलं, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। यानंतर नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य घाटे रुग्णालयामध्ये दाखल केलं। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा पंचनामा करून तिघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेले असून या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा अधिक तपास तालुका जालना पोलीस करत आहेत। सध्या या घटनेमुळे वरुड नावा परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। ही संपूर्ण घटना 10 जूनला घडलेली असून यातील मृत विनोद मस्के यांचं वय 32 वर्ष आहे, तर 10 वर्षीय श्रद्धा आणि 7 वर्षीय समर्थ अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांची नाव आहेत। ही दुर्दैवी घटना ऐकल्यानंतर गावकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये। आपला नवरा आणि लेकरांना मृत अवस्थेत पाहिलेल्या मनीषा मस्के यांची परिस्थिती त्याहून वाईट आहे। मंडळी, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं। सलग 10-15 दिवस हा पाऊस चालला, त्यानंतर मात्र चांगलीच दडी मारली। त्यामुळे शेतकऱ्यांकडून सुद्धा आता शेतातली कामं आटोपली जात आहेत। शेतातल्या पेरण्या आणि पावसाळ्यापूर्वीची खरीप हंगामाची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। दुसरीकडे हे सगळं करत असताना त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो। बऱ्याचदा तर दिवसा लाईट नसते, त्यामुळे रात्रीच्या किर्र अंधारात कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याला जीवघेणी कसरत करावी लागते। त्यात रात्रीच्या वेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होतो। त्यातही रात्र जागून पीक जगवण्यासाठी धडपड करावी लागते। रात्रीच्या साधारण 11-12च्या दरम्यान लाईट येते, त्यातही जास्तीचा भार येतो, त्यामुळे रोहित्रांचे फ्यूज उडतात। मग काय, तशाच ओल्या ठिकाणी आपला जीव मुठीत धरून त्यांना फ्यूज टाकावे लागतात। यात कित्येकदा शॉक लागण्याची सुद्धा भीती असते। नुकतंच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केले। मागच्या काही काळामध्ये वीज पडून आणि विजेचा शॉक लागून अनेक शेतकऱ्यांचे जीवही गेलेत। गेल्या महिन्यामध्ये कराडमध्ये विद्युत महावितरण कंपनीच्या खांबावरील तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून पेरले येथील 77 वर्षीय शेतकरी संभाजी बाबूराव सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झालेला होता। उमरज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी सूर्यवंशी घराजवळील रानामध्ये पशुधनासाठी वैरण चारा आणण्यासाठी गेलेले होते। ते सायंकाळपर्यंत परत माघारी आले नाहीत, म्हणून त्यांची मुलगी त्यांना पाहण्यासाठी गेली, तेव्हा पेरले येथील बिरोबा वस्ती माळा इथे ऊसाच्या शेतामध्ये संभाजी सूर्यवंशी यांना विजेच्या खांबावरील तुटलेल्या वीज वाहिन्यांचा धक्का लागून मृत्यू पडलेले लक्षात आलं। सूर्यवंशी यांना तातडीनं उमरज सरकारी दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं, परंतु उपचारापूर्वी त्यांचं निधन झाल्याचं तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। 2023 मध्ये लातूरमध्ये सुद्धा पहाटे ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला आणि करंट लागून त्यांचाही जागीच मृत्यू झालेला होता। लातूरमधील मोरतळवाडी इथे सुद्धा अशीच दुर्दैवी घटना घडली होती। मागच्या महिन्यात विदर्भामध्ये 4 ठिकाणी वीज कोसळून 5 शेतकरी मृत्युमुखी पडले।
एका बाजूला अशा पद्धतीने निसर्गापुढे शेतकरी हतबल होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र अशा घटनांनी शेतकरी आणि शेती व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी होत चालली आहे। आधीच शेतीला बिनभरवशाचा धंदा म्हटलं जातं, त्यात श्रमप्रतिष्ठेचं कमी झालेलं महत्त्व यामुळे शेतकरी त्याच्या अस्तित्वासाठी वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला या समाजाच्या स्पर्धेत टिकवण्यासाठी कष्ट घेतोय, शेतीशी टकरा घेतोय, जमेल तशी माती धुवसतोय। एका बाजूला निसर्ग त्याच्यापुढे आव्हान उभं करतोय तर दुसऱ्या बाजूला निष्क्रिय आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्याची अवस्था अधिकच वाईट होताना दिसतेय। आता सरकारने शेतकऱ्यांना असं दुर्दैवी मरण येऊ नये म्हणून काहीतरी महत्त्वाच्या उपाययोजना करायला हव्यात। तुमचं या दुर्दैवी घटनेबद्दल आता नेमकं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सोबतच विषयच भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।